स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या विशेष मकोका कोर्टाची आज न्यायालयात सुनावणी संपली. खटला आरोप निश्चितीसाठी तयार असल्याचा उज्ज्वल निकमांचा दावा. कागदपत्रांशिवाय आरोप निश्चितीला बचाव पक्षाची हरकत. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव, तर चौकशीला गैरहजर राहणाऱ्या कामराला खार पोलिसांनी पुन्हा बजावलं समन्स. चौकशीला हजर राहण्याचा समन्स धुडकावून कॉमेडियन कुणाल कामरा गैरहजर. कामराकडून 7 दिवसांच्या मदतीची मागणी. पुन्हा एक व्हिडिओ ट्विट. दिशा सालियान प्रकरणावरून सत्ताधारी आक्रमक, अध्यक्षांसमोरील बेलमध्ये उतरून गदारोळ. दिशाच्या वडिलांच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंप्रमाणे आदित्य ठाकरे राजीनामा देणार का? संजय गायकवाड यांचा सवाल. विरोधी पक्षनेत्याच्या निवडीवर सरकारची चालढकल. विधानसभा अध्यक्ष नावाला सरकलाच, विरोधी पक्षनेतेपद द्यायचं नाही, जाधवांचा आरोप. आंबेलीच्या इराणी वस्तीवरही बुलडोजर कारवाई करणार. गृहराज्यमंत्री योगेश कदमांची विधान परिषदेत ग्वाही. कोम्बिंग ऑपरेशन करून गुन्हेगारांना शोधणार. महिला गुन्हेगारांवर मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पिंपरी आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी एकमतानं निवड. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रस्तावाला चंद्रकांत पाटलांचं अनुमोदन. वाशिमच्या पालकमंत्रीपदी दत्ता भरण्यांची वर्णी. हसन मुश्रीफांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवारांकडून धरण्यांच्या खांद्यावर धुरा. रमजान ईद निमित्त भाजपचा गरीब मुस्लिमांना आनंदाचा शिदा. 32 लाख मुस्लिम कुटुंबांना वाटणार सौगात. एम मोदी किड्स भाजप अल्पसंख्याक मोर्चाचा उपक्रम. कल्याण शेळफाट्यावरील अभूतपूर्व वाहतूक कोंडीमुळे अनेक शाळांच्या बसेस अडकल्या. सुट्टी जाहीर करण्याची शाळांवर नामुष्की. बॅरिगेटिंगमुळे वाहनांच्या रांगा. आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.